अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात काही कार्यकर्ते आणि पदाधिकारी एकत्र आले होते. त्यांनी केलेल्या घोषणाबाजीची जोरदार चर्चा झाली. ही घोषणाबाजी होती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात. या कार्यकर्त्यांनी संजय राऊत मुर्दाबाद, खाली डोकं वर पाय अशा घोषणा दिल्या. पण या गोष्टीची चर्चा सगळ्या राज्यभरात झाली. याचं कारण म्हणजे या घोषणा देणारे, राऊतांना विरोध करणारे, त्यांच्यावर आरोप करणारे कार्यकर्ते हे शिवसेना ठाकरे गटाचेच होते. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचे आरोप केले. पण अहमदनगर शहर मतदारसंघात असं नेमकी घडलंय काय? संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर या लढाईचं चित्र यामुळे कसं बदलू शकतं पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी सुमित आणि तुम्ही बघताय बोलबेडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण. इथं रिंगणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप आहेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिषेक कळमकर आहेत. पण चर्चा आहे ती ठाकरे गटाच्या भूमिकेची, त्यांना नाकारण्यात आलेल्या संधीची आणि संभाव्य बंडखोरीचीही. या मतदारसंघात 1990 पासून ते 2009 पर्यंत 5 टर्म शिवसेनेचे अनिल राठोड निवडून आले होते. हा मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला गेला. पण संग्राम जगताप यांनी 2014 मध्ये राठोडांना पराभवाचा धक्का दिला. 2019 मध्येही हीच गोष्ट रिपीट केली. शिवसेनेचा बालेकिल्ला जगतापांकडे शिफ्ट झाला. पण म्हणून इथली शिवसेनेची ताकद कमी झाली नव्हती आणि निवडणूक लढवण्याची इच्छाही. आता बंडखोरीचा विषय नेमका काय आहे ते बघूयात. पण आधी बघू इथलं समीकरण कसं लागतंय ते. तर शरद पवार गटानं इथून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी दिली आहे. कळमकर हे माजी महापौर राहिले आहेत. त्यांच्या मागे राजकीय वारसा सुद्धा आहे. त्यांचे काका दादासाहेब कळमकर हे एक टर्म आमदार होते. त्यांचा आणि शिवसेनेच्या अनिल राठोड यांचा संघर्षही सगळ्यात जास्त गाजला होता. खरं तर संग्राम जगताप आणि अभिषेक कळमकर हे राजकीय सहकारी, दोघंही राष्ट्रवादी काँग्रेसमधलेच. 2014 मध्ये संग्राम जगताप आमदार झाल्यावर 2015 मध्ये अभिषेक कळमकर महापौर झाले. त्यानंतर विधानसभेला तिकीट मिळवण्यासाठी कळमकर इच्छुक होते. पण संग्राम जगताप यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालं आणि 2019च्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरू असताना कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मग शरद पवार गटाकडे नगरमध्ये ताकद नसल्याची संधी ओळखून त्यांनी जुलै 2023 मध्ये शरद पवार गटात प्रवेश केला. साहजिकच आधी जगतापांमुळे नाराज असताना शिवसेना आणि आता शरद पवार गटात पोकळी असताना शरद पवार गटात, असा पक्षांतराचा इतिहास कळमकर यांचा राहिलाय. पण हा इतिहास मागं टाकून आपली वैयक्तिक ताकद आणि शरद पवार आणि निलेश लंके यांच्याकडून मिळणारी मदत यावर कळमकर यांची रणनीती अवलंबून असेल. पण कळमकर यांना पहिलं मोठं आव्हान असेल ते संग्राम जगताप यांचं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जगताप यांनी राजकारणाला सुरुवात केली. त्यानंतर ते 2009ला महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले आणि महापौरही झाले. 2014ला त्यांची पुन्हा महापौरपदी वर्णी लागली आणि त्याच वर्षी ते आमदारही झाले. जगताप यांची ही कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. वडील परिषदेवर आमदार, तर घरातले सदस्य महापालिकेच्या राजकारणात सक्रिय. पण जगतापांची नेमकी ताकद कधी निर्माण झाली असेल तर ती आमदार झाल्यावर. शिवसेनेचे अनिल राठोड हे नगरच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ. पण 2014ला त्यांनाच हरवून संग्राम जगताप यांनी बाजी मारली. त्यानंतर मतदारसंघात कामाचा धडाका लावला, जनसंपर्कही ताकदीनं वाढवला. 2019 मध्ये अनिल राठोड यांच्याशी सामना झाला आणि संग्राम जगताप दुसऱ्यांदा निवडून आले. मागच्या 5 वर्षात जगताप यांनी प्रत्येक गावात आपला कनेक्ट निर्माण केल्याचं सांगण्यात येतं. नगरमध्ये जो रस्त्यांचा प्रश्न होता तो काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून त्यांनी सोडवल्याची ही चर्चा आहे. पण त्यांची मुख्य ताकद ठरते ती ग्राउंडवर असलेला संपर्क. मतदारसंघातल्या प्रत्येक भागात स्वतः पोहोचण्याचा प्रयत्न संग्राम जगताप यांनी केल्याचं सांगण्यात येतं. जिथं संग्राम जगताप स्वतः पोहोचले नसतील तिथं त्यांनी कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं. त्यांच्या पाठीमागे युवा कार्यकर्त्यांचं असलेलं संघटन हीच त्यांची जमेची बाजू ठरली. कारण पक्ष फुटला तरी त्यांचा हा यंग बेस कायम राहिला. याच ताकदीला विकास कामांची, विकास निधीची जोड देऊन ते यंदा अभिषेक कळमकर यांच्या पुढचं आव्हान कठीण करू शकतात. कळमकर यांना संग्राम जगताप यांच्यासोबतच महाविकास आघाडीतल्या बंडखोरीलाही सामोरं जायचंय. खरं तर नगर शहरची जागाही आपल्याकडे यावी अशी ठाकरे गटाची मागणी होती. याचं कारण म्हणजे इथून अनिल राठोड सातत्यानं निवडून येत होते. 2019ला त्यांचा पराभव झाला असला तरी मार्जिन मात्र फार नव्हतं. त्यामुळे 2 नंबरचा उमेदवार सेनेचा होता. इथं जवळपास 24 नगरसेवक सेनेचे असल्यानं बेसही पक्का होता. पण ठाकरेंकडून शरद पवारांकडे गेलेल्या अभिषेक कळमकर यांना तिकीट मिळालं आणि शिवसैनिक नाराज झाले. जागा शरद पवार गटाला सुटल्यामुळं राऊत यांनी पैसे घेऊन जागा विकली असे आरोप झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, भगवंत फुलसोंदर यांनी बंडाचा झेंडा फडकवला. काँग्रेसकडून मागची 5 वर्ष तयारी करत असलेले आणि संग्राम जगताप यांना सातत्यानं फैलावर घेणारे किरण काळे यांचीही संधी हुकल्यानं त्यांनी सुद्धा अपक्ष अर्ज दाखल केलाय. थोडक्यात
मवियामधली बिघाडी रोखता आली नाही, त्यामुळे कळमकर यांच्या पुढचं आव्हान कठीण होऊ शकतं. कारण इथं मवियामध्ये सगळ्यात पक्का बेस आहे तो ठाकरे गटाचा. काँग्रेसची ही भूमिका निर्णायक आहे. कळमकर यांचा अर्ज भरताना ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्तेही उपस्थित नव्हते. त्यामुळे तिरंगी लढत झाली किंवा ठाकरे गट आणि काँग्रेसची साथ मिळाली नाही तर कळमकर जगतापांच्या एक हाती फोर्स पुढे बॅकफुटला जाऊ शकतात. मागच्या 2 टर्ममध्ये विजय मिळाल्यानंतर यंदाचा विजय हा मंत्रिपदाचा मार्ग ठरू शकतो अशी आशा जगताप समर्थकांना असल्याची चर्चा आहे. यामुळे ते यंदा नेहमीपेक्षा जास्त ताकद लावतील आणि लीड वाढवण्यावर भर देतील असं स्थानिक पत्रकार सांगतात. सासरे शिवाजीराव कर्डिले यांच्या माध्यमातून महायुतीची ताकद जगताप यांच्या मागे लागेल. कळमकर यांना निलेश लंके यांची मदत होणार असली तरी लंके यांचं वाढतं वर्चस्व आणि ठाकरे गटाशी असलेला संघर्ष बघता लंके यांच्या सक्रियतेमुळे ठाकरे गटाची नाराजी आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. जगताप यांच्या मागे मागच्या 10 वर्षात केलेल्या कामांचं बळ असेल, ज्याच्या जोरावर ते आखणी करू शकतात. पण ही आखणी भेदणं मवियातल्या बिघाडीमुळे कळमकर यांना जड जाऊ शकतं. नवा चेहरा म्हणून ते रिंगणात असले तरी जुनी ताकद कळमकरांच्या बाजूनं नाहीये. साहजिकच कळमकर आणि शरद पवार गट मुसंडी मारण्यासाठी आतुर असले तरी जगतापांचं आव्हान मोठं असल्यानं नगर शहरमधला निवडणुकीचा संग्रामही तगडा असणार आहे. तुम्हाला काय वाटतं? अहमदनगर शहरमधली समीकरणं नेमकी काय असतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल बिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.